आजची रेसिपी कांदा लसूण खाणाऱ्यांना तुम्ही नक्की खाऊ घाला. ते सुद्धा ओळखू शकणार नाहीत की या भाजीमध्ये आपण कांदा आणि लसणीचा वापर केलेला नाही आहे. यात आपण काजूचा सुद्धा वापर केलेला नाही आहे, पण तरीसुद्धा एकदम सिल्की मखमली ग्रेव्ही आहे. रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. इथे मी तीळ आणि शेंगा घेतलेले आहेत. हे 1 चमचा तीळ आणि 1 चमचा शेंगा आहेत, दोन्ही भाजलेले आहेत. आता याबरोबर मी एक हिरवी मिरची घालते, एक अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा किचन किंग मसाला, थोडंसं हिंग ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता, थोडंसं आलं. आता हे आपण फाईन पेस्ट करून घेणार आहोत. तुम्ही इथं बघू शकता आपली पेस्ट छान एकदम फाईन पेस्ट झालेली आहे. आपल्यालाही अशीच पाहिजे. एक मोठा चमचा तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल तापलं की यात खडे गरम मसाले, एक बारीक चिरलेली हिरवी मिरची, आपण हे थोडंसं परतून घेऊया. आणि आता मी यात एक लहान चमचा बेसन घालणार आहे. बेसन स्किप नका करू, कारण बेसननी एक सिल्की टेक्स्चर येतो भाजीला. बेसनसुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. बेसनचा कच्चापणा गेला पाहिजे, तोवर आपल्याला हे भाजायचं आहे. बेसन छान भाजलं गेलं की एक किसलेला टोमॅटो आहे, तो घालायचा. हे 2 मीडियम साईजचे टोमॅटो आहे. आता आपण टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घेणार आहोत. मी यात थोडंसं मीठ घालते. मीठ घातल्याने कुकिंग प्रोसेस थोडीशी फास्ट होती, म्हणजे जो टोमॅटो आहे तो पटकन परतला जातो. आता तुम्ही इथं बघू शकता टोमॅटोचं सगळं तेल सुटलेलं आहे. मसाला छान परतला गेला आहे टमाटा. आता यात आपण एक लहान चमचा कसुरी मेथी, थोडीशी हळद आणि एक अर्धा चमचा तिखट. मिरची आपण ऑलरेडी मसाला रुपताना घातलेली आहे, म्हणून मी इकडं तिखट थोडंच घातलं आहे अगदी. कोथिंबीर आहे बारीक चिरलेली थोडीशी. आता मी यात तीळ आणि शेंगादाण्याचा जो मसाला आपण वाटून ठेवलेला आहे तो घालून घेते. तुम्ही कांदा खात असलात किंवा लसूण कांदा खात असलात तर या स्टेजवर तुम्ही घालू शकता पेस्ट करून. आता ही पेस्टसुद्धा आपण बाकी मसाल्यांबरोबर तेल सुटेपर्यंत परतून घेणार. तेल हळूहळू सुटायला लागलं आहे. आता या स्टेजवर मी एक मोठा चमचा दही घालते. दही फ्रेश दही आहे, आंबट दही नाही आहे. आणि दही घातल्यानंतर आपल्याला हे कंटिन्यू हलवायचं आहे, आपल्याला हे सोडायचं नाही आहे, नाहीतर दही फुटू शकतं. एक अर्धा चमचा साखर स्किप करू शकता, पण साखरेने छान टेस्ट येते. आपला मसाला छान परतला गेला आहे, तेलसुद्धा सुटलेलं आहे. आता मी यात पाणी ॲडजस्ट करते. आता मी यात थोडंसं पाणी घालून ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेते. आपल्याला हे फार पातळ ठेवायचं नाही आहे. जनरली रेस्टॉरंटमध्ये जे कन्सिस्टन्सी असते थोडीशी घट्ट, आपल्याला भाजी तशीच ठेवायची आहे. आता आपण पूर्ण मसाल्याला एक उकळ येऊ देणार आहोत. मग आपण ह्याच्यामध्ये कॅप्सिकम आणि जो पनीर आहे आपण चिरून ठेवलेला तो घालू शकतो. यात तुम्ही फ्लावर घालू शकता, बाकी दुसरे मशरूम्स घालू शकता. कॅप्सिकम आणि चिरलेलं पनीर घालून याला झाकण लावून एक 10 मिनटं आपण हे छान शिजू देणार आहेत. एक 10 मिनटं शिजू देऊया. चेक करूया आपण एकदा. हे बघा, तुम्ही बघू शकता तेल छान वर आलेलं आहे. आपलं पनीर शिमला मिर्च मस्त शिजलेलं आहे. आपलं मखमली पनीर तयार आहे. आपण सर्व करून घेऊया. हे ओळखणार सुद्धा नाही हे आपण कांदा लसूण न घालता केलेलं आहे. इतकी अप्रतिम ह्याची चव असती. रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आपलं रेस्टॉरंट स्टाईल मखमली पनीर तयार आहे. तुम्ही हे फुलक्याबरोबर, पोळीबरोबर, नानबरोबर, बटर रोटीबरोबर कशाबरोबरही सर्व करू शकता.